शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपलेली आहे, कारण पीएम किसान सन्मान निधी वितरित झाला असून निधी मंजूर झालेली आहे, तारीख फिक्स झालेली आहे. पीएम किसान सन्मान निधीचा 22वा हप्ता वितरण तारीख फिक्स आहे. राज्यभरातील शेतकरी बांधव नमो शेतकरीचा हप्ता कधी जमा होणार हे सुद्धा प्रतीक्षा करत आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आहे. जे शेतकरी लाभार्थी आहे त्यांच्या खात्यामध्ये नेमके 4,000 रुपये जमा होणार का, फक्त पीएम किसान सन्मान निधीचे 2,000 रुपये जमा होणार, ही सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तर पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना 22वा हप्त्याची प्रतीक्षा आहे व सरकारकडून इथे अपडेट आलेली आहे. तर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना की 22वे किस्त दिनांक 13 मार्च 2026 बघा, सायंकाळी 5 वाजता गुवाहाटी आसाममध्ये जे काही आयोजित पीएम किसान उत्सव असणार आहे, 13 मार्च 2026 रोजी हे पैशांचं वितरण होणार असून राज्यभरातील जवळजवळ 90 लाखांपेक्षा जास्त शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत. तर इथे प्रधानमंत्री किसान सन्मान निधि योजना के तहत 22वीं किस्त की माध्यम से देश के 9 करोड़ से अधिक बघा, देशभरात 9 करोड़ से ज्यादा जे जास्त शेतकरी बांधव आहे त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे व हे जे काही हप्ता आहे 18,650 कोटींचं हस्तांतरण पीएम किसान सन्मान निधी योजनेचे हे पैसे जाणार आहे व राज्यभरातील जे शेतकरी बांधव आहे त्यांच्या खात्यामध्ये हे जमा होणार असल्याची माहिती मिळत आहे. तुम्ही पाहू शकता 13 मार्च 2026 रोजी पीएम किसान उत्सव दिवस आहे, तर त्यावेळेस हे पैशांचं वितरण होणार आहे. पण आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणार असलेली नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता अजूनही जमा झालेला नाही. तर आपले जे काही कृषी मंत्री आहेत माननीय भरणे, त्यांनी सुद्धा सांगितलेले आहे की जे काही निर्णय घेण्यात आलेला आहे नमो शेतकरी योजनेचे पैशांचं वितरण सुद्धा झालेलं आहे. त्यामुळे जे शेतकरी बांधव प्रतीक्षेत आहे त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहे. तर 8वा हप्ता अद्यापही न जमा झाल्यामुळे नक्कीच इथे शेतकरी बांधव नाराज आहे. 7वा हप्ता जवळजवळ 6 महिन्यापूर्वी वितरित झाला होता व इथे 8व्या हप्त्याबाबत कोणतीही हालचाल दिसत नव्हती. मात्र अधिवेशनामध्ये मोठा निर्णय घेतल्यामुळे नक्कीच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा लवकरच होणार आहे. तर एकत्रितपणे 4,000 रुपये जमा होतील का, 2,000 रुपये जमा होतील, याच्यावर सुद्धा लवकरच अपडेट येईल, तारीख सुद्धा फिक्स होईल. कारण आता पीएम किसान सन्मान निधीचा जे काही हप्ता आहे ते 13 मार्च रोजी जे लाभार्थी आहे त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. या योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या पीएम किसान योजनेचा डेटा वापरला जातो. पूर्णपणे जिल्ह्यातील जे काही शेतकरी बांधव आहे त्यांची केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली असून निधी न जमा झाल्यामुळे नक्कीच संभ्रम निर्माण झाला होता. पण अधिवेशनात जेव्हा आपले माननीय कृषी मंत्री दत्तात्रयजी भरणे यांनी सांगितले की निधी उपलब्ध झालेले आहे किंवा जे काही हप्त्याचं वितरण होणार आहे, त्यामुळे नक्कीच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे पैसे लवकरच जमा होणार आहे. या संदर्भात काही प्रश्न सुद्धा नक्कीच कमेंट करा. व्हिडिओ महत्त्वाचा आहे, जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.